जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांचे आता बिगुल वाजलेत। अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गणात आणि प्रभागात लढण्याची तयारी सुरू केली आहे। अनेक ठिकाणी आरक्षणे पडल्यानंतर महिला उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी आहे। तालुक्यातील याच सर्व उमेदवारांचा परिचय व्हावा आणि त्यांचे आपल्या मतदारसंघासाठीचे नेमके उद्दिष्ट काय हे समजून घेण्यासाठी पुणे लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून खेड तालुक्यातील याच सर्व उमेदवारांशी संवाद साधून या नवख्या उमेदवारांना समजून घेण्याचा प्रयत्न नव्यानं सुरू केलेल्या या विशेष सदरामधून केला जात आहे। प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा नाणेकर। तुम्ही पाहताय पुणे लाईव्ह न्यूज। पुणे लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताय। तर प्रेक्षकांनो, सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि या निवडणुकांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार हे रिंगणात उतरलेत। तर या अशाच इच्छुक उमेदवारांशी आपण बातचीत करणार आहोत। तर असाच एक इच्छुक उमेदवार शीतलताई माझ्या सोबत आहेत। शीतलताई, प्रथमतः नमस्कार आणि पुणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। दिवाळीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। कशी गेली दिवाळी? छान गेली। प्रथमतः तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या। नमस्कार, मी सौभाग्यवती शीतल आशिष येळवंडे, कुरुळी मरकाळ जिल्हा परिषद गटाची अजितदादा पवार पक्षाची अध्यक्ष आहे। मी माझं स्वतःचं सन्मार्ग फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे। त्या माध्यमातून मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते। या उमेदवारीच्या रिंगणात उतरण्या अगोदर आपल्याला या उमेदवारीचा किंवा काही कामाचा अनुभव वगैरे आहे का? कामाचा अनुभव असा निवडणुकीच्या माध्यमातून नाहीये, पण हे जे अध्यक्षपद आहे याच्या माध्यमातून आणि माझे पती आशिष विलास येळवंडे हे निघोजे नगरीचे उपसरपंच राहिलेले आहेत 2017 साली। तर त्यांच्याबरोबर तेव्हापासून मी समाजकार्य करते, तो अनुभव आहे। आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याबद्दल काय सांगाल? सामाजिक आणि राजकीय कार्यात कसे उतरलात? सर्वात आधी तर मी एक शिक्षक दाम्पत्याची मुलगी आहे। म्हणजे माझी आई ही शिक्षिका होती आणि माझे वडीलही शिक्षक म्हणूनच रिटायर झाले। त्यामुळे फार सर्वसामान्य साधारण कुटुंबातली मी मुलगी आहे आणि शिक्षक म्हणजे तो समाज घडवणारा घटक असतो, उद्याचं भावी भविष्य भारताचं घडवतात। तर हे लहानपणापासून पाहिलेलं असल्यामुळे समाजसेवेची थोडीशी आवड आहे आणि इकडे लग्न झाल्यानंतर यजमानही तसेच भेटले, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत हे काम करत असताना त्याची आवड वाढत गेली। तर आम्ही 2011 पासून समाजसेवेत आहोत। 2011 पासून समाजसेवेत असताना आधी कुरुळी मरकळ हा जिल्हा परिषद गट आमच्यासाठी होता। त्यानंतर 9 गट होणार अशी चर्चा होती। त्या माध्यमातून 9 गट होत असताना आमचं निघोजे हे गाव आंबेठाण माळुंगे गटात गेलं। त्यानंतर मग आम्ही तिकडं काम केलं, म्हणजे जिथं आपलं कार्यक्षेत्र असतं आपण सहसा त्याच लोकांच्या सानिध्यात काम करतो। तर ते करत असताना आपण समाजसेवा